रोज मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं हा सगळ्यांचाच प्रश्न असतो. तर आज असं मुलांच्या टिफिन करता बनवूया मूग डाळ पराठा. 2 कप पीठ घेतलंय, त्यात घातलंय मीठ, हळद आणि कोथिंबीर. धणे, जिरं, मिरची याची पावडर करून घेतली, ते घ्यायची 1 ते 1.5 चमचा. नंतर त्यात घालायचं आपण भिजवलेली मूग डाळ. 1 चमचा तेल घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. नंतर थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. मूग डाळ 2 तास आधी भिजत घालायची. पीठ मस्त मळून घ्यायचं. नंतर थोडंसं पीठ हातात घ्यायचं. याचा एक पेढा बनवायचा मस्त आणि यावर थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि याची आपण चपाती लाटून घेऊया. तर कोरडं पीठ लावल्यानंतर थोडंसं हाताने याला आपण पसरून घ्यायचं. नंतर याचा पराठा करून घेऊया. गॅसवर तवा ठेवलेलाच आहे. गॅस मिडियम ठेवायची. मिडियम गॅसवर आपल्याला हा पराठा मस्त असा भाजून घ्यायचा आहे. 1 ते 1.5 मिनिट एक साईडनी, 1 ते 1.5 मिनिट दुसऱ्या साईडनी भाजून घ्यायचं. नंतर वरून तेल, तूप, बटर तुम्हाला जे हवं ते तुम्ही वापरू शकता आणि असा पराठा बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये द्या. रोजच्या जेवणात बनवला तरी मस्त होतं. मुलांना रोज डब्यात काय द्यायचं, तर असा हा पराठा बनवून तुम्ही नक्की द्या.